राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीनं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये लवकरच ओबीसी जोडो यात्रा संपूर्ण राज्यात काढण्यात येणार आहे। आणि या ओबीसी जोडो यात्रेच्या पूर्वतयारीसाठी किंवा नियोजनाच्या संदर्भात ओबीसी विभागाच्या वतीनं गेल्या 15 फेब्रुवारी पासून येणाऱ्या 27 मार्च पर्यंत राज्यामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये पदाधिकारी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे। आणि त्या संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून आज परभणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या परभणी महानगर आणि परभणी ग्रामीण अशा दोन्ही कार्यकारिण्यांची बैठक या ठिकाणी घेण्यात आली। या दोन्ही विभागांचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे कृष्णा कटारे आणि महानगरचे अनिलराव गोरे यांनी या ठिकाणी जे पदाधिकारी नेमलेले आहेत त्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका देखील आज या ठिकाणी देण्यात आल्या। आणि एकंदरीत संघटनात्मक आढावा घेऊन एक मजबूतीनं संघटन सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन ओबीसी विभागामध्ये मजबूतीनं काम करण्याचं आणि अजितदादांचं जे विचार आहेत अजितदादांचं जे धोरण आहे की 18 पगड जाती धर्मांना सोबत घेऊन 12 बलुतेदार 18 अलुतेदारांना सोबत घेऊन सर्वांना संधी आणि न्याय देण्याचं जे धोरण त्यांचं सुरू आहे त्यानुसार या सर्व समूहांना सर्व जाती घटक जातींना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य प्रवाहासोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आणण्यासाठी हा ओबीसी विभागाच्या वतीनं हे अभियान किंवा हा प्रयत्न या ठिकाणी ओबीसी जोडो यात्रेचे जी काही सविस्तर विस्तारात जी माहिती आहे ती लवकरच हे संपूर्ण संपर्क अभियान पदाधिकारी संपर्क अभियान संपल्यानंतर त्याचा रूट असेल त्याचं साधारण स्वरूप असेल या संबंधाचे सारा त्या ठिकाणी प्लॅन त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात येईल। त्याचं सारं डिझाईन त्या ठिकाणी आम्ही नंतर सांगू। पण या ठिकाणी राज्यामध्ये ओबीसी जोडो यात्रा अतिशय ताकदीनं आणि अतिशय व्यापकतेने महाराष्ट्रामध्ये काढण्यात येणार आहे।